यानंतर नाशिकची बातमी पाहूया। नाशिक मुंबई महामार्गावरती द्वारका परिसरात उड्डाण पुलावर लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव पिकअपने मागून धडक दिली आणि या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांनी स्टेटसला ठेवलेला शेवटचा व्हिडिओ समोर आलाय। या संदर्भात गिरीश महाजन बोलतात, आपण थेट जाऊया। काल रात्री 7:30 वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक ट्रक जो स्टील कंपनीवरून निघाला होता, सगळ्या सळ्या आसाऱ्या असतात त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता। मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती। त्यात 14-15 तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे धुकंही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला आयशरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे एक मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला। सळ्या असल्यामुळे काही लोकांच्या त्या आरपारही गेल्यात। खूप दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत। 19 जणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्या गाडीमध्ये होते प्रथम जसं पोलिसांच्या सांगण्यावरून दिसतं आहे आणि आता 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। अजून 2-3 जणं अत्यवस्था आहेत, सिरियस आहेत, काही सिव्हिलला आहेत, काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत। पण खरं म्हणजे हा अपघाताचे दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालकावरही केलेला आहे, ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने हे स्टील भरून दिलं, गाडीमध्ये लोड केली ही गाडी, त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे। कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर 7-7, 8-8, 10-10 फुटापर्यंत सगळ्या आसाऱ्या ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याला काही नियम आहेत, पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती, पण त्याच्यामागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा एखादा टेल लॅम्प लावणं ही पण ट्रक चालकाची जबाबदारी होती किंवा एखादा टेल लॅम्प लावणं ही पण ट्रक चालकाची जबाबदारी होती, पण त्याने ती पार पाडलेली नाही। त्यामुळे हा कालचा अपघात घडला। पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे। मोठमोठे ट्रेलर आहेत, ट्रक आहेत, त्यांना टेल लॅम्प दिसत नाहीत, त्यामुळे मोठे अपघात होतात। अनेक ठिकाणी मोठे अपघात आपण बघितले असेल ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा जास्त वावर आहे, मग कुठे पंक्चर झाले ट्रॅक्टर असतात रस्त्यात उभे आहेत, हायवेवर किंवा कुठल्या रस्त्यावर, मागून गाडी ती रात्रीच्या वेळेला दिसत नाही, त्यांना कुठे रेडियमही नसतं, त्यांना टेल लॅम्पही नसतात आणि अतिशय अंधारामध्ये दगडासारखे उभे असतात आणि म्हणून त्या ट्रॉलीमध्ये घुसूनसुद्धा अनेक अपघात होताना आपण बघतो, आपणही बघतो। आणि त्यामुळे मला वाटतं की यांना रेडियम कंपल्सरी केलं पाहिजे, टेल लॅम्प गाड्यांना कंपल्सरीच केला पाहिजे। मला वाटतं RTOला आणि पोलिसांनासुद्धा या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल, विनंती करेल आणि त्यांच्या मार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील। आज 5 जणं या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घराची परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतो आहे। त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांनासुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल। या फ्लायओव्हरवर जिथे आपण उभे आहोत अनेक अपघात आत्तापर्यंत झालेले आहेत। विशेष म्हणजे दुचाकी वाहनांना परवानगी नसताना सर्रासपणे दुचाकी याच्यावर चालतात। नियमांचं स्पष्ट उल्लंघन असताना कुठली कारवाई होताना दिसत नाही, बंदोबस्त पण नसतो। नाही, मी तेच म्हणतो, इथे परवानगी नसताना दुचाकी गाड्या जात आहेत, अशा मध्येच गाड्या उभ्या असताना त्याच्या मागे पुढे कोणी उभं राहत नाही। खरं म्हणजे तिथे मागे पुढे काहीतरी त्याला बॅरिकेड केलं पाहिजे होतं, ते पण झालेलं नाही। त्यांना टेल लॅम्प नसतात गाड्यांना। मी पुन्हा सांगेल, गाड्यांना अनेक ठिकाणी आपण अनेक गाड्या बघा, हा कुठला नियम आहे की टेल लॅम्पच नाही गाड्यांना। ट्रॅक्टरसुद्धा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते ट्रॅक्टरची, कुठे ऊस उत्पादक भागामध्ये असते, कुठे आपल्याकडे कांदा व्हायला जातो, पण मध्ये ट्रॅक्टर फेल झालं की त्याला कोणाची जबाबदारी नसते। पडलं म्हणजे पडलं, आम्ही येऊ, नंतर मग त्याला टायर घेऊन येऊ का मेकॅनिक घेऊन येऊ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, पण तोपर्यंत ट्रॉली तिरेच पडलेली असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ती दिसत नाही, त्याला कुठे रेडियम नसतं, कुठे टेल लॅम्प नसतो, त्यामुळे मोठे अपघात होत आहेत आणि अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत। मला वाटतं यावर अतिशय कडक कारवाई करण्याची गरज आहे। कडक कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची गरज आहे। छोटा हत्ती
झालेला आहे. ही वाहतूक आज नाही आहे, आज केवळ अपघात झाला म्हणून वाटतं. रोजच जिल्ह्यामधनं म्हणा किंवा राज्यात अशीच वाहतूक होते. RTO पोलीस प्रशासन नेमकं करतं काय, त्यांची जबाबदारी नाही का अशांवर तात्काळ दंड करण्याची किंवा कारवाई करण्याची? निश्चित पोलिसांची जबाबदारी आहे, RTOची जबाबदारी आहे, संबंधित जे अधिकारी आहेत त्या यंत्रणा आहेत त्यांची जबाबदारीच आहे. विशेष करून RTO यांनी लक्ष दिलं पाहिजे. पण मी पण बघतोय, अनेक वेळेला मी बघतो रस्त्याने जाताना, प्रवास करत असताना की किती गाड्यांना टेल लॅम्प नाही आहेत. तर किती मोठं प्रमाण आहे. मोठे मोठे ट्रेलर आहेत, 20-20 चाकांचे, 25-25 चाकांचे, पण त्यांना सुद्धा ट्रेलर नाहीत. म्हणजे हे खरंच दुर्दैवी आहे. असं होताच कामा नये. पण यापुढे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये सर्व RTO डिपार्टमेंट जे आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, त्यांची मिटिंग घेऊन किंवा त्यांना सक्त आदेश काढून या संदर्भामध्ये अतिशय कडक कायद्याची अंमलबजावणी करावी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.